नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. औरंगजेबाचे गोडवे गाणारे देशद्रोहीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घणाघात डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक तो पुसला पाहिजे ही जनभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सडकून टीका. सरस विक्री प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीने गाठला 66.31 लाखचा विक्रमी उच्चांक. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज एक दैवी शक्ती होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रूरता दाखवली. या औरंगजेबाचे गोडवे काही लोक गातात. हे गोडवे गाणारे देशद्रोहीच आहेत, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. डोंबिवली पूर्वेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली पूर्वेतील घारडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. दिमाखदार सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी हजारो डोंबिवलीकरांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यासाठी दुपारपासूनच आबालवृद्धांनी घारडा चौकात गर्दी केली होती. यावेळी हा चौक यापुढे घारडा सर्कल नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती, शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे नीती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे प्रवर्तक, शिवछत्रपती म्हणजे रयतेचा राजा अशा शब्दात शिंदे यांनी महाराजांची थोरवी गायली. या पुतळ्याची रचना वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जनतेला दर्शन देताना या पुतळ्यात दिसतात असे सांगत त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. हा पुतळा पुढील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देत राहील. तरुण पिढी, मुलांना ऊर्जा देत राहील. डोंबिवलीकर शिवभक्तांना या पुतळ्यातून प्रेरणा मिळेल, असेही शिंदे यावेळी म्हणाले. आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार आहे. विकासाला पुढे नेणारे, लोकाभिमुख योजना राबवणारे हे सरकार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले. औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रूरता दाखवली. त्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत असे यावेळी शिंदे म्हणाले. प्रत्येकाने महाराजांच्या गुणांपैकी एक तरी गुण अंगीकारला पाहिजे.
हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक काव्य सादर करत त्यांच्या पराक्रमाची थोरवी गायली. यावेळी हिंदू राष्ट्र सेना प्रमुख धनंजयभाई देसाई, समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे महाराज, जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, गोपाल लांडगे, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह हजारो डोंबिवलीकर, शिवभक्त, शिवसेनेने पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण आज 17 मार्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली आहे. भिवंडीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी नगर ते शिवाजी महाराज चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशा डीजे व तारफा नृत्य सादर करत ही मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाबाई व इतर महापुरुषांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. शेकडो शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत यावेळी उपस्थित होते. अंबरनाथमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला अल्टिमेटम देण्यात आला. सरकारने काही दिवसात स्वतःहून कबर हटवा, अन्यथा बजरंग दलाचे कार्यकर्ते चलो संभाजीनगरचा नारा देतील आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अंबरनाथ, उल्हासनगर, मलंगगड भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण बाजार समिती परिसरात काल रात्रीच्या सुमारास पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी गती झाल्याची घटना घडली. पाण्याचा फोर्स जास्त असल्याने पाण्याचे फवारे उंच उडत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. यामुळे हजारो लिटर वाया गेले. ही पाईपलाईन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबरनाथच्या पालेगाव भागात शेतकऱ्यांनी MIDCच्या भूसंपादनाला विरोध केला असून पालेगाव, फणशीपाडा आणि काकोळे गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. मनसेनं शेतकऱ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलंय. सरकारने 1972 साली अंबरनाथमध्ये MIDC साठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. 2007 साली पालेगाव, काकोळे आणि फणशीपाडा भागातल्या जमिनीही ताब्यात घेण्यात आल्या. काही शेतकऱ्यांनी या जमिनीचा मोबदला घेतला. मात्र अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केलाय. आमच्या सुपीक आणि कसदार जमिनी MIDCने घेतल्यावर आम्ही खायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय. MIDCने बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून याविरोधात आता शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत. न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा अंतर्गत स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्त, कोकण विभाग डॉक्टर विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी महोत्सव, कोकण सरस, जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आल होत. खास करून महिलांनी स्वतः बनवलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे 188 स्टॉल लावण्यात आले होते. त्यात 450हून अधिक महिलांचा सहभाग होता. यापैकी 19 खाद्यपदार्थाचे फूड स्टॉल व 169 हस्तकला वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. सरस प्रदर्शनास मुंबई उपनगरे व ठाणे तसेच इतर जिल्ह्यातील जवळपास 15,000 ग्राहकांनी भेट दिली व उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन खरेदी केली. स्वयंसहायता समूहातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंची 66.31 लाखाची विक्रमी विक्री या प्रदर्शनात झाली, अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, छायादेवी शिसोदे यांनी दिली. क्रूरकर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस अमानुष केला. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरू असलेली आंदोलनेही जनभावना आहे. औरंग्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. देशातील सच्चा मुसलमान देखील औरंग्याचे उदात्तीकरण करणार नाही. मात्र विरोधकांचा औरंग्या नातेवाईक लागतोय का? औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी 40 दिवस औरंग्याने अगणित अत्याचार केले. मात्र तरीही त्याच्या पुढे संभाजी महाराज झुकले नाहीत. देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केले. त्यामुळे औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा, अशी लोकांची भावना आहे, असे शिंदे म्हणाले. या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केले आणि राज्य केले. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा कलंक पुसण्यात आला. तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले, असे ते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. औरंग्याच्या क्रूर शासनाची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने सपकाळ यांच्यावर अत्याचार केलेत का अमानुष केला का? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, त्यामुळे जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
औरंगजेबाचे गोडवे गाणारे देशद्रोही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घणाघात डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक तो पुसला पाहिजे ही जनभावना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सडकून टीका. सरस विक्री प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीने गाठला 66.31 लक्षचा विक्रमी उच्चांक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ThaneWarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर.